नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्याला परत एकदा मंडपवाल्याची बुकिंग भेटलेली आहे. जसे प्रकारे काल आपण सकाळी मारलेलं होतं मंडपवाल्याचं प्लायवाल्याचं भाडं, तसंच आज आपल्याला एक मंडपवाल्याचं प्रायव्हेट भाडं मिळालेलं आहे. ते भाडं घेऊया आपण आणि निघूया चला आजच्या दिवसाच्या सुरुवातीला. गाडीमध्ये माल भरायला चालू झालेला आहे मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारचे टेबल आहेत, मंडपाचे डेकोरेशनचे टेबल. तर आपण हे भाडं उचललेलं आहे, पहिलं भाडं आहे. गाडी भरून झालेली आहे आणि आपण निघालेलं आहे इथून भिवंडी सरवलीला जायचं आहे. बघूया आता काय होतं काय नाही. चला तर मग बघूया. पहिलं आपल्या गाडीला डिझेल भरून घेऊया, कारण आपण डिझेल भरल्यामुळे काल पण फक्त 500 रुपयाचं डिझेल तर भरून झालेलं आहे. चला तर मग कामापुरतं आपण आता डिझेल भरलेलं आहे. बघूया पुढे कुठे लागलं तर अजून भरूया. बघू शकता मित्रांनो 600 रुपयाचं डिझेल भरलं आहे आपण गाडीमध्ये. नाशिक रोडला लागलेलं आहे मित्रांनो. आपण ठाण्यामार्गेच गाडी काढलेली आहे, कारण भिवंडीला जास्त ट्रॉफिक लागतं आहे, म्हणून ठाण्यामार्गेच मानकोली मार्गे सरवलीला जायचं आहे आपल्याला. चला पटपट जाऊया, पटपट डिलिव्हर देऊया आणि लगेच पोर्टर ॲप फोन करूया तिथे. तर मित्रांनो आपण मानकोली क्रॉस करून कल्याण बायपासच्या रोडला आलेला आहे. आता हा समोरून जो ब्रिज दिसतोय आपल्याला, त्या ब्रिज खालून राईट मारायचा आहे. इथून फक्त 3 ते 4 मिनटं, मला वाटतं जास्तीत जास्त 5 मिनटं आपल्याला लागतील. इथून ब्रिज खालून राईट मारून जायचं आहे आपल्याला. सरळ रोड जातो तो नाशिकला जातो मित्रांनो. आणि या साईडला ज्या राईट साईडला बिल्डिंग दिसतात त्या लोधाच्या बिल्डिंग आहेत. आपल्याला ब्रिज चढायचा नाही आहे, ब्रिज खालून राईट मारून निघायचं आहे मित्रांनो. चला पटपट डिलिव्हरी खाली करूया. थोडं ट्रॉफिक लागलेलं म्हणून थोडा लेट झाला, पण चला काय प्रॉब्लेम नाही. बघू शकता मित्रांनो इथं खाली करायचं आहे आपल्याला. या प्रकारे अशी गाडी खाली करतायत आता. तर पटापट गाडी खाली करून घेऊया आणि निघूया मित्रांनो. चला गाडी तर खाली झालेली आहे मित्रांनो आपली. चला आता आपण जाऊया बाहेर, जाऊया रोडच्या मेन आणि पोर्टर ऑन करूया. बघूया काय वाजतंय काय नाही आहे. 12:30 वाजलेले आहेत आताशी. बघूया, अजून दिवस खूप आहे. किती धंदा होतोय काय होतंय सगळं काही सांगतो मित्रांनो मी तुम्हाला. चला तर मग पटपट पटपट बाहेर काढूया. मानकोली ब्रिजला थांबूया किंवा कल्याण बायपासलाच थांबूया. चला तर मित्रांनो 2:30 वाजलेले आहेत आणि आपल्या भाडं वाजलेलं आहे आत्ता पूर्ण्यावरून गोरेगावचं 1750 रुपयाचं भाडं आहे मित्रांनो. चला तर मग पटपट जाऊया. हे पोर्टरचं पहिलं भाडं वाजलं 2:30 वाजता. आपण सकाळचं एक प्रायव्हेट भाडं मारलेलं होतं. तसंच J4ला जायचं आहे. J4 बिल्डिंग इथेच कुठेतरी आहे. बघूया कुठे आहे मित्रांनो. हे बघा समोर J4 दिसते बिल्डिंग मित्रांनो. J4ला जाऊया. चला तर फायनली आपण लोकेशनला पोहोचलो आणि आपली गाडी भरायला चालू झालेली आहे मित्रांनो. पटापट गाडी भरून घेऊया आणि इथून निघूया गोरेगावसाठी. आपल्या बुकिंग प्रमाणे भाडं उचललेलं होतं आणि गाडी भरलेली आहे. पेपर पण आपल्या हातात आलेला आहे. चला तर मग निघूया पटापट गोरेगावला ड्रॉप करायला. चला मग टोल नाक्याला पोचलेलो आहे. पटापट येऊया. अर्धा तास लागला इथे यायला मित्रांनो भिवंडीतून बोलून टोल नाक्याला. पटापट टोल भरू आणि पटापट निघूया, कारण खूप लेट झालेला आहे. आज 5 वाजता आले. काय धंद्याचा परिणाम झालेला आहे आज धंद्यावर. प्रायव्हेट भाडे घेतले की असं होतं मित्रांनो, टाइम टेबल नसतं. पोर्टरचं भाडं घेतलं की टाइमात क्लिअर होतं मित्रांनो. त्याच्यामुळे आपण जास्त पोर्टरच्या धंद्यावर भर देणार आहे, प्रायव्हेटच्या धंद्यावर भर देणार नाही. कारण प्रायव्हेट भाडं सिग्नलला पोचलेलो आहे अंधेरीला. सरळ गेलो तर अंधेरीला जातो, लेफ्ट मारला तर इकडे विले पार्लेला जातो आणि राईट मारला तर गोरेगावला जातोय मित्रांनो. खूप लेट झालेला आहे, कारण आत्ता तुम्हाला माहिती असेल तर 5 वाजायला आलेले आहेत.
सॉरी गोरेगाववरनं लेप मारलेला आहे नेस्कोच्या इथून आणि हा ब्रिज चढलेला आहे मृणालताई गोरे उड्डाण पूल. या ब्रिजवरून खाली उतरल्यानंतर लगेच आपल्याला राईट मारायचा आहे आणि परत 2 किलोमीटरवरतीच आपलं लोकेशन आहे. 5 वाजत आलेले आहेत मित्रांनो, 5 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. ॲक्च्युली आपल्याला 5चं लोकेशन दाखवत होतं. तसं बघायला गेलं आपण गाडी खूप कवर केलेली आहे, पटापट गाडी चालवली आणि इथपर्यंत पोचलेलो आहे. आपल्याला हे खाली केल्यानंतर लगेच भाडं वाजायला पाहिजे दुसरं, कारण पोर्ट रॅप असं आहे, भाडं मिळालं तर मिळतं, नाहीतर मग बसावं लागतं बोंबलत. पण जे भाडं देईल ते. फायनली आपण लोकेशनला पोचलेलो आहे आणि गाडी खाली करायला चालू झालेली आहे. इथे गाडी खाली करायची आहे. चला तर मग पटपट गाडी खाली करून घेऊ, पैसे घेऊ आणि निघूया. नमस्कार मित्रांनो, 6:15 वाजले आत्ता आणि आत्ता गाडी जस्ट खाली झालेली आहे. 1777 रुपयाचं भाडं झालं. 125 रुपये वेटिंग टाईम वाढला यांचा, कारण 1.5 तास यांनी गाडी खाली करायला लावला. खूप उशीर झालेला आहे मित्रांनो. चला तर मग आता दुसरं भाडं काय भेटतं ते बघूया आपल्याला. चला मग मित्रांनो, 6:45 वाजलेले आहेत. आपल्याला अजून काही भाडं वाजलेलं नाही. गोरेगावला येऊन आपण थांबलेलो आहे. हे 1700-1750 रुपयाचं भाडं होतं आणि ते सकाळचं भाडं 1500 रुपयाचं होतं. म्हणजे आपला धंदा आत्ताशी फक्त 3200 रुपयाचं झालेलं आहे. अजून आपण भाड्याची वाट बघतोय मित्रांनो. बघूया 8 वाजेपर्यंत भाड्याची वाट बघूया. भाडं वाजलं तरी तुला आपण नक्की घेऊन जाऊया मित्रांनो. किती वाजता भाडं वाजतंय काय होतंय ते बघूया. पण मला माहिती आहे मित्रांनो, गोरेगाववरून 100% हे मित्रांनो आपल्याला भाडं वाजलेलं आहे. 700 रुपयाची लोकल ट्रिप वाजलेली आहे गोरेगाव ते malaad. स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला 700 रुपयाची ट्रिप वाजलेली आहे. चला तर मग आपल्या टार्गेटवरती पिकअप लोकेशनला पोचूया लवकरात लवकर. लाईनला आलेला आहे आणि याने डायरेक्ट गाडी ठोकलेली आहे. सगळ्याच्या गाड्या ठोकलेल्या आहेत त्याने. ए दादा, अरे तुला गाडी चालवायची समजते का सांग? गाडी चालवायची समजते का सांग? चुकी तुमची आहे, कबूल करा. फक्त नुकसान नाही दिलं चालेल आमचं, पण चुकी तुमची आहे. आमचं नुकसान नाही झालेलं का मित्रांनो? बघू शकताय तुम्ही आता आपल्या ब्लॉक प्रमाणे दाखवलेलं ना, त्याप्रमाणे याने ना दुसऱ्या लेन मधनं डायरेक्ट कल्पसेतूमधनं ना डायरेक्ट गाडी आतमध्ये आलेला आहे. कल्पसेतूमधनं हा कल्पसेतू. आपली तर काही चुकी नाही, माझी काही चुकी नाही. माझी काय चुकी आहे? तो रिक्षावाला ठोकला याला. माझी काय चुकी आहे? माझी तर चुकीच नाहीये, रिक्षावाल्यानं तुझी ठोकली. तुम्ही बघू शकताय आपल्या गाडीचं नुकसान झालेलं आहे. हे आतमध्ये गेलेलं आहे. ह्याला एवढं बाहेर काढावं लागेल. पत्रा आहे का प्लॅस्टिक आहे माहीत नाही मित्रांनो, पण पार्ट घ्यावा लागेल वाटतं बहुतेक. आणि मित्रांनो इथे एवढा गॅप पडलेला आहे. तर काय झालंय, आतमधलं लॉक तुटलंय का काय झालंय हेच माहीत नाही मित्रांनो आपल्याला. बघूया मित्रांनो. फायनली आपण पिकअप लोकेशनला पोचलेलो आहे. थोडा कांड झाला मध्ये येताना, म्हणजे लेफ्ट साईडवरून डायरेक्ट राईट साईडला युटर्न मारायला गेलेला कारवाला. त्याला रिक्षावाल्याने ठोकली. रिक्षावाल्याने त्याला ठोकून मागे उडाली गाडी आपल्या गाडीवरती मित्रांनो. अशा प्रकारे ॲक्सिडेंट झालेला होता. रिक्षावाला गेला पळून आणि तो माझ्याशी लागला भांडण करायला मित्रांनो. असा घोळ झालेला तिथे. आपल्या गाडीचं पण बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. चला स्वामीच्या आशीर्वादाने वाचलो आपण, जास्त नुकसान झालेलं नाही म्हणायचं आपलं, आणि चालायचं मित्रांनो. चला तर मग ब्लॉग कंटिन्यू करूया, पटापट सोडूया. malaadला सोडायचं गोरेगाववरनं malaad आगारला. चला मग. हा सोपा आहे ना मित्रांनो, तो खाली घ्यायला चालू आहे. तो सोपा खाली घ्यायला चालू आहे मित्रांनो. त्यांना खाली घ्यायला जमन आहे. हा सोपा खाली घेऊन झाला ना आणि प्लाय टाकले की गाडी आपली लोड होते बऱ्यापैकी. बघू शकता मित्रांनो, बघू शकताय गाडी भरलेली आहे फुल. तरी अजून यांचं मटेरियल झालेलं नाही आहे. 1.5 तास झालेला आहे गाडी भरून, तरी पण हे अजून वरून येतेच मटेरियल मित्रांनो. अजून आलेलं नाही. 1.5 तास झालेला आहे गाडी भरायला लावून. वेटिंग टाईम चालू झालेला आहे. खूप टाईम गेला. लोकल भाडं होतं 750-700 रुपयाचं.
तर खूप टाईम गेलेला आहे मित्रांनो. आता काय करावं समजत नाही. गाडीतला माल पण उतरवू शकत नाही आणि पुढे घेऊन पण जाऊ शकत नाही, कारण माल बाकी आहे त्यांचा अजून. बघूया मित्रांनो किती वेळ लागतो अजून. मी लोकेशनला पोहोचलेलो आहे. खूप चाळीमध्ये आहे मित्रांनो, दिसत नाही अंधारचा वेळ असल्यामुळे. पण गाडी खाली करायला चालू केलेली आहे. फायनल लोकेशनला आपण पोहोचलेलो आहे मित्रांनो. पडली का नाही भांडी सर? मित्रांनो तुम्ही बघू शकताय फोर्ट रोडवरती काय काय करावं लागतं. कसल्या रोडनं घेऊन आलता कस्टमर डोंगरावरती. ॲक्च्युली बिल्डिंगा सगळ्या इकडे राहिल्या आणि कस्टमर एवढ्या डोंगरावरती चाळीत घेऊन आलेला ना की विचारूच नका मित्रांनो. गोरेगावला फिल्म सिटीचा एरिया इथे आलेलो. जबरदस्त असं रस्ता आहे मित्रांनो हा. अशा रस्त्यावर तो घेऊन आलाय ना की विचारूच नका मित्रांनो. बघू शकता मित्रांनो तुम्ही रस्ता कसा आहे. गाडी चढवताना बी त्रास झाला. एक तर लाईटी नाहीत वरती खाली करायला. येताना कस्टमर होता आपल्या बरोबर, म्हणून काय जास्त व्हिडिओ शूटिंग काढलेली नाही आपण. पण चला काय प्रॉब्लेम नाही. बघूया आता 10 वाजलेले आहेत. काय भाडं भेटतंय का? 10:30 वाजलेले आहेत मित्रांनो. ॲक्च्युली भाडं भेटलं तर ठीक, नाही तर घराच्या दिशेने आपण निघूया मित्रांनो. चला मग. तर मित्रांनो आपण बोरवलीपर्यंत आलो होतो आणि माघारी पण चाललो होतो. पण आपल्याला एक जस्ट बुकिंग वाजलेली आहे बोरवलीवरून CSTची, सेंट्रल, मुंबई सेंट्रलची. चला तर मग पटपट जाऊया लोकेशनला. काय मटेरियल आहे बघूया मित्रांनो आणि ट्रिप कंप्लीट करूया. आधी पहिला पिकअप करूया. चला पिकअपला जाऊया मित्रांनो. पहिलं बोरवली वेस्टला जायचं आहे मित्रांनो. चला तर मग पटपट बघूया. बघू शकता मित्रांनो एवढाच माल आहे. कस्टमर पण सोबत आहे आपल्या, म्हणून आपण जास्त काय ब्लॉग बनवू शकत नाही. कस्टमर बरोबर चाललोय. गाडी भरून निघालेलो आहे मित्रांनो. आता बोरवलीवरनं गाईड मारलेला आहे नॅशनल पार्कवर. 1 तासाचा टायमिंग दाखवतो. 30 किलोमीटर दाखवतो. चला पटपट जाऊ. शिवाजी महाराज एअरपोर्ट. लोकेशनला पोहोचलेलो आहे. गाडी खाली करायला घेतलेली आहे मित्रांनो आपण. आता 7 रस्ता आहे इकडून. आता वाजलेत मित्रांनो 1:30. सॉरी मित्रांनो 12:30 वाजलेत. फक्त 12:30 वाजलेले आहेत. पटापट माल खाली करून घेऊया आणि निघूया. काय वाजलं तर ठीक, नाही तर निघूया घराच्या दिशेने. तर मित्रांनो अजून एक आपल्याला बुकिंग वाजलेली आहे. आता आपण 7 रस्त्याला गाडी खाली केलेली आहे आणि इथूनच जवळूनच बुकिंग आहे मित्रांनो. लालबागवरून दादरसाठी बुकिंग आहे. 800 रुपयाची, 750 रुपयाची बुकिंग आहे. सॉरी मित्रांनो 650 रुपयाची बुकिंग आहे. चला तर मग पटपट जाऊया. काय सामान आहे बघूया. घराच्या दिशेने दादर साईडची बुकिंग वाजलेली आहे आपल्याला. तर पटपट जाऊन बघूया मित्रांनो. घर सामान आहे बोलत होता कस्टमर. बघूया किती वेळ लागतो काय. 12:40 झालेले आहेत. गाडी खाली केल्याच लगेच आपल्याला 10 मिनिटात इथून भेटलेली. चला मग लवकर जाऊया आणि पटपट गाडी भरूया. तर मित्रांनो गुड नाईट. कारण मी चाललेलो आहे झोपायला. आत्ता वाजलेले आहेत 2 वाजलेले आहेत मित्रांनो. आणि आज आपण टोटल 4 भाडी मारलेली आहेत. 4. शेवटचं भाडं आलेलं होतं ते पण एक आपल्याला वाजलेलं लोकल भाडं. ते भाडं मित्रांनो कॅन्सल झालेलं आहे. घर सामान होतं आणि त्यांना 2 ते 2.5 तास
पिकअप लोकेशनवरती जाणार होते. भाडं लोकल होतं 600 रुपयाचं होतं. म्हटलं इथं 4-5 वाजवण्यापेक्षा घरी जाऊन झोपलेलं बरं, कारण आपल्याला पुन्हा मॉर्निंगला येऊन धंदाच करायचा आहे. तर मित्रांनो, आपण पहिलं भाडं मारलं 1500 रुपयाचं, त्याच्यानंतर भाडं मारलं 1600 रुपयाचं, त्याच्यानंतर भाडं मारलं 1000 रुपयाचं आणि त्याच्यानंतर भाडं मारलं मित्रांनो आपण पुन्हा एकदा 1610 रुपयाचं. किती झाले मित्रांनो तुम्हीच सांगा. 1200 आणि 1000, 2200 आणि 3200 मित्रांनो आपण धंदा केलेला आहे 5400 रुपयाचा. हा सेकंड डे आहे पोर्टरचा आणि दुसऱ्या दिवसाची कमाई पण खूप चांगल्या प्रकारे आपली झालेली आहे. आय होप तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला तर मित्रांनो, गुड नाईट.